खरे राजू कुठे? राजू कोठ्यात गेला. ते गाईले लय खरकट होतं कालचं, ते देऊन दिलं त्याच्याजवळ. अरे देवा, हे एवढं मोठं घर झाडणं म्हणजे कंबळलं कंबळ दुखते बाई मला. व्यायामच नाही ना काही शरीर आले. कम नाही होणार. काम करणं नाही मग उलसक केलं की कंबर दुखतीन, पाय दुखतीन, हात दुखते. झाडल्या नाही कोणाची कंबर दुखते. ना तिकडे वावर आहेत बाया. हा किती काम करतात, बसून दिवसभर नेतात, कापूशी असतात. एवढाली खंदाडी घेऊन वावरात हिंडणं सोपी गोष्ट आहे का? हा तुम्हाला तर खट्टायला चला म्हटलं तर तुम्ही म्हणता माझे हात फुटतात, बोट खरतात, आणि बापा बापा आणि बापा बापा करता. बस झालं बाई, फालतू बोले बाकीच्या बायाचं कौतुक न सांगत जाऊ. अरे कौतुक नाही तर मग कौतुकच आहे ना. सांगत ना जाऊ म्हणजे तुला घर जाळल्या ना कंबर दुखते, कमाल वावरातल्या बायाची. हो, बायकोचं तर काही नाव नाही, काही कौतुक नाही लोकांचं. बाकीच्या बायाचं, बाया किती काम करतात आणि बाया ढमकं करतात आणि खट टाकतात आणि निंदात आणि वावरात जातात. बऱ्या जातो, जाणाऱ्या जातात, माझ्यानं नाही होत. घरचं करूनच तर मला कुदालो पडते. घरचं करणं, दुकानचं करणं, ते दिसत नाही तुम्हाला? एवढं दुकान चालवतो ना मी. बापा 2-4 महिन्यातून एक गिऱ्हाईक येते त्या दुकानात. हा, जास्त नका बोलू. आता नवरात्र द्या, आता अधिक महिन्यात किती साड्या गेल्या? हा, 5 साड्या इकल्या म्हटलं, 25. हा, ते नाही दिसत तुम्हाला? आता मग आता ऑफ सीझन थोडी बिझनेस चालत असे, सीझन मध्येच चालते ना. अधिक महिना असू दे, दिवाळी असू दे, नवरात्र असू दे, तिच्या दुकानात किती साड्या खपतात, किती गिऱ्हाईक चालूच असतात ना. हो बरं आहे बरं आहे, चाल दे. बरं ते तिच्या बाबाचा फोन आलता. कोणाच्या? सुनबाईच्या. तर काहीच नाही, सुनबाईच्या बाबाचा फोन आला होता. तर ते म्हणत बोलावलं म्हणजे धाडून म्हणत पोरीले जवायले तुम्ही या म्हणत आपली बोलावलं ते अधिक महिन्याले. ओ माय, आपल्याला बोलावलं का? असं काय काय म्हणलं मग तुम्ही? लय जंक्शन अधिक महिना करतात वाटते तिचे बाबा. लागी आपल्याला बोलावलं म्हणजे ते नाही बोलावलं असेल ना मग. असं का? काय सांगलं मग तुम्ही? काही बोलावलं नाही ना मग आपले? हरिकले हरिकले कुठे जाले तसे तैवर असतात. मग त्यानं म्हटलं या आता आपल्याला जासला काय. आता बाई, आता तुम्हीच तर म्हणता तुमच्या बाबानं बोलावलं. मग बोलावलं असं ना का? एवढं कोण मानानं फोन केला की या अधिक महिन्यात जेवायले. आता कोणाला वाटते करा, आपल्यालाच थोडी बोलावलं शिन, बाकी निवायला बोलावलं शिन ना. मग सगळे जण बोलावलं शी. म्हटलं मॅ नाही तर मला का 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 एवढं का हरी काय का कुठे जात, तसंच तर मा कुठे जाणं जिवार येते. हो माहित आहे, ते बोलावलच्या बाबानं, पण आपल्याला नाही जायचं का. ते राजूले पोरीले पाठवून द्या. आलता तिच्या बाबाचा फोन, तो नाही म्हणते, तो जात नाही म्हणते. म्हणजे कोण? नाही म्हणते तो, ऊ नाही म्हणते. लेक घेऊन जाणं सोपी गोष्ट आहे का? तिच्या बाप्पाला समजेल पाहिजे. हा, एवढा उन्हाचं काय काम आहे? काय त्याच्या घरी जेवण आणि खाणं येणं काय गरज आहे? मग आता सकाळी जाय म्हणा उन्हाच्या पहिले, संध्याकाळी ऊन उतरलं की चाललंय. ते पोरीले राह असलं ते पोरगी राहील. उन्हा पहिले नेऊन दे म्हणा तिले, काय करचे बाबा घ्यायला येतात काय काय नाही ते त्याचं ते पायात बसतील. मुकिरा मुकिरा, तुम्ही तर हल्ले जा. तो नाही म्हणून राहिला, काही गरज नाही. काम आहे. आता आपल्याला बोलावलं असतं, गेलो असतो तर नेलो असतो आपल्या संग, आपल्या बाबू तिच्या संग काय धाडा लागते. ते काळजी नाही करत मानाताची. आणि ती गेल्यावर अंक आहे ती तरी त्या आता आपल्या धाकानं बाबूचा लाड करून राहिली, बाबूला साजरे पाहून राहिली. आणि तो गेल्यावर डबल तिनं काही करा. कुठे मानात आले मी तिच्या संग नाही धाडत. तिचं पोरग आहे ती, तिच्या संग ना झालं तर तू हिंडसान का आता. हा तिचंच आहे ना, त्या पोरीलाच वागवावं लागेल ना, कसंही वागवते पण तिचंच ना. काय झालं? नाही काही नाही, म्हटलं बाबू तो सासरे भावाचा फोन आला होता. असं का, काय साठी? अधिक महिन्याले तुले सुनबाईले बोलावलं, जाऊन या. पाहतो त्यात काय पाहा लागते. जे काम काही करायला लागतात जेवण ते करावंच लागतात. हा दिवाळी हो दसरा असो, हा असं काही अधिक महिन्या दर महिन्याला येत नसते. तो लय 3-4 वर्षातून येते, काय 6 वर्षातून एकदा येते तर काय तर. मग जा जेव्हा बोलावलं कोण मानानं तर चाललं या. जा जा तुमच्या हिशोबानं पा का आहे तर जा आणि या.
तुझे वाढवत नका जात जाऊ. वाढवल्यानं वाढते आणि मिटवल्यानं मिटते. तिच्या बाबाला काही काम होतं का बाबा फोन करायचं? तूच पाय ना आता, पाय ना तू. ते ऐकलं ना तर लागे हिनं सांगितलं अशी ना, हिनं आपल्या घरचीनं सांगितलं अशी. हे लय कुल्फी आहे. योगिता, वदर आहे ते बाबूजोड. मला नको सांगू, ते बोलू नको तिले, राहू दे. काय बोलतं रे तिले, तिचं काय दोला. का ग मराठी समजत नाही का तुम्हाला लोक? ती वाटते साजरं काळ काळ साखटर मुजा काळ. म्हणली गेली तिच्या बापान फोन करून घेते लगी. दरवाजा लावून घेतला, ऐकू येत नाही काय काय बोलत. बदरच तो झाडून काय बोलते तो समजते तर. मी नाही सांगितलं बाबांना फोन करायला. विचारा नाही तर विचारा फोन करून. मी तर स्वतःच म्हटलं त्यांना की मी येत नाही, राजला घेऊन नाही म्हटलं. हा ना, तर बाबाला रिकामी धंदे येतात असं. हा हे पाय, सकाळी जायचं, जेवण खावण झालं की वापस. तर ती गेल्यावर नाटक नाही करायचं मग की राहतो असं तसं. राहायचं असलं तर मग एकटं राहायचं. मी उराजले घेऊन वापस येईन सांगून ठेवतो. मी कशाला थांबणार आहे हो? अबा तुम्ही म्हणाल तर आपण जाऊ, नाही तर आपण जाणारही नाहीये. मी नाही म्हणत चला म्हणून. हा आणि तुम्ही चल वापस, तुम्ही वापस येणार. मी कशाला थांबणार आहे तिथे? हा नाही तर मग तर ती गेल्यावर ओबास काय तू एखादी म्हणीन राय बाई, मग राय तर राय. मी काही तुला म्हणत नाही की तू राहू नको. राह ना बापा, तुला कोण म्हणणार आहे राह की नको राहू. पण बाबूले घेऊन मी वापस चालला येईन. तू तो सोयी नाही मग तुला या वाटलं तर, नाही तर राहायचं. का बोलता हो तुम्ही? ते काय ते पहा, आपला विचार करा. करा लवकर तयारी. चल सांगून दे तू आईले फोन करून, लवकर पाक करून ठेवा म्हणा. आम्ही जास्त वेळ नाही थांबणार म्हणा. बरं झाप झाप चांगला म्हणा. हे आगाऊपणा करते. हिनंच सांगितलं चिनीच्या बापाले ला म्हणून. काय रे राजू, नीरा तू लयच करतो रे. आता का तिने का तिनं लावला का फोन तिच्या बाबाले की फोन लावा म्हणून, आणि त्याची माणूस की म्हणून त्यानं फोन लावला. तू लयच करतो रे ह्या कळपा. आता कोणाला वाटते जा बाई. योगिता जाय जाय, का परी राहू नको तो नाही म्हणते तर. पण आता तिच्या बाबानं कपडे घेतले असती, सांगता येते. अधिक महिना हाय, धोंड्याचा महिना हाय, तर सोन्याची अंगठी गिंगठी घेतली शिन तुले. आता एवढा यानं फोन करू करू बोलावून राहिली. सोन्याची अंगठी घेतली तशी ना, अधिक महिन्यात दान देतात ना माई बाई. हा नाही योगिता, एवढ्या सगळ्या बहिणीले बोलावलं, जवाय बोलावलं का हो? तिच्या सासाईले बोलावलं होतात. हो म्हणजे आई मला काहीच माहित नाही. मी काही फोनही नाही केला, काहीच नाही. आता आम्हाला म्हटलं, मग आम्हाला तोंडापुरतं म्हटलं, नाही तर मग तो बाबानं या बा या असं तो पुरतं. नाही तर तिला नाही बोलावलं, आम्हालाच काय बोलावत होती का? आम्ही काही लाडका आहो का? आम्ही तर टाकूनच जाऊ माय बाई. जाय, मी काय नाही म्हणत. बरं बाई, मासारी सासू तर धुंडून शोधणार, सापडणार नाही. मी तर बापोराले दाबतो. म्हंटल का रे राजू, लेकिन तुले जाय म्हणून कोणाला जा वाटते, लेकीले जाच वाटत असते. जाय कर तयारी. हो कर लवकर तयारी. चल लवकर जाणे, लवकर वशेने. बरं ठीक आहे. ह्या पाय, लय काही टाइमपास करत बसू नको. आता बसून काही निघू नको घरून. साजर जाय 12-1 वाजता. टावाळ्याच्या वेळेवर आंधीपासून जाऊन काही बसायची गरज नाही. जेवला आपलं, थोडस गोष्टी गप केलं की चाललं वापस. लयची याची घाई नको करू. सगळ्या जवळ काय देतात काय नाही तर समजते. तू लय घाई करशील आणि तुले बातच देऊन देतील, रवाना करतील. मग माग देईल काय केलं का माहित? सगळ्या जवळले सारखं करतात का तोंड पाहून करतात? माहित झालं पाहिजे ना आपल्याला, आपण काय काय एवढं का पळेल हाव का? गरज आपल्याला, पण तरी माहित तर पाहिजे की सऱ्या जवळले सारखं घेतो का तोंड पाहून घेतलं तर. म्हणून म्हणतो सगळ्याचे पाठ टाकल्यावरच बजुपावर एकटा नको बसू, नाही तर तुला देऊन देतील हातात. झालं पाहू ना आता तेले काय करतात. आपण सोपं सापडलो तेले. बाकीचे घरचे लय अज्जात लोक आहेत, मला का माहित नाही काय? पण माहित आहे. बरं ते फालतू गोष्टी मला नको सांगू.
मी काही त्याच्या ड्रेसच्या माथं नाही आणि त्याच्या कोणत्या सोन्याच्या माथं नाही. 5 जवळ येत ते 5 सोन्याच्या अंगठ्या करतील. ते करोडपती माणूस आहे का तो? काही डोक्यात नसलं का बडबड करत राहतो. सोन्याचा भाव तुला माहित आहे काय? एकटा हाव का मी सोन्याची अंगठी करतात ते नाही असं. आपण तरी करतो का आपल्या जवळले सोन्याची अंगठी? काही बडबड करत राह ना कुकळी निरा. पोरग तर बाई जरसं काय करत नाही निरा, स्वतःचीच लागे, काही अक्कल नाही. देतीन येले पहिले रामा करून. याची जास्त घाई नको करू रे, एका बरी आतापासून नको जाऊ. विराज आहे पण याची घाई नको करू बाई. योगिता, सगळ्या बहिणी संग सार होजो तू. तिचे बाबा काय एका एकाला देत बसतील काय? सगळेले सारखं देतीन ते. जयाताई, हो तू बाजूला, आता अर्ध मी करतो. कितीची तुझा इथं गरमी होते. हो कर बरं. हा रसई ठेवतो मी फ्रीज मध्ये. आणि बाय तळण कर आता तू. ह्या पोळ्या आहेत ना बात राहू दे. ताट वाढले की मग एक जण करते इकडे. आता पण करून नको ठेवू जास्त पोळ्या. गरम गरम वाटते. काय 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 गरम गरम करतो का? गरम गरम काय काय सोपा आहे का? तळण करून घेऊ दे मला. ते भजे ठेव इकडे गरम. पूर्णाच्या पोळ्या घेतो मी करून आता. पूजा पोळ्याही गरम ठेवतो, भाजी गरम ठेवतो. काटाईवर त्या माणसाईले बसवतो का? अव आतापासूनच करता केले ना. एक एक वाढ होते ना याचा. नाही नाही, पोळ्या करून ठेवतो मी आणि तळणी काढून ठेवतो. तर भाजी ठेवतो तेवढे. जाय तू आता, बस तेवढीशी. एवढ्या वेळची करून राहिली. जोशनाला दे पाठवून. हो का बाई, योगिता आलीच नाही आज. निघाली ना, फोन लावता माहितीले. निघाली जिथंच फोन आलता. निघाली म्हणे ताई असं म्हटलं. ते पण ठेवून दिला. येऊन राहिली का? घेत असेल मग. काय पाहुण्यानं म्हटलं नाही. पाहुणे येऊन राहिली ना संग. काही पुट्टी एकटी येऊन राहिली. तेव्हा बाई जया, पाहुणे येऊन राहिले. तेच म्हटलं माय. हा रसनी फ्रीज ठेवतो. हा आवरा पटपट. हा पाहुणे थांबणं नाही येत. जेवले की ते बातच निघतील. आपलं स्वयंपाक पाणी व्हायला सा. कलेक्टरच्या ड्युटीवरच झाला ते त्या पाहुण्याने. म्हणे चबरू नको जास्तीची, मुकाट्यानं बस. अंतरी राहिला. मी आता म्हटलं आणतच नाही का, एवढं केलं म्हटलं. आणि आता योगी ती नसली तर वाटते ना जरसक मले. तुम्ही सगळ्या जणी आल्या ते नाही. आता एका दिवसासाठी का होईना, पण जाऊ दे. वाटते तर घरी आल्यासारखी की आली ब राहिली जेवली. संध्याकाळी लोक थांबतो म्हणे, जाईन म्हणे. मग संगच वापस जातो म्हणे. मी म्हटलं जाजो माय बाई. हो हो, त्या बाई साहेबाला त्या पाहुण्या संगच वापस कर जा. नाही तर राय बाई करून ठेवशी न ती. पाहुण्या पहिलेच तर नाही म्हणून राहिला. मुकाट्यानं बस जाईल तर पाहुणे म्हणतील तसं. नाही ना माय जशनी, आता मी का म्हणतो का? मी काही म्हणा माय राय ना, कोणाला म्हणत नाही जाय. पोरी हो जोशना, आता मोना तू कर. मोना इकडून पोळ्या टाकते आणि जोशना तू तळण कर. चला जोशना बाई ठेवा कढई. हो ठेवतो ना. हो करतो ना. इथं आले की माझी वारच येते मोनाताई. मला काही कामच नाही का वाटत. इथं आले की असं वाटते मस्त गप्पा करा, इकडे फिरा तिकडे फिरा. काय हो घरी दारी येतेस निरा. हो बस एवढं तळण कर फक्त. बाई नको करू मग. आजचे दिवस मग आता आज लोक म्हटलं का तुला कोण काम उद्या नको करू. फक्त आजच करा. आज आता एवढा मोठा स्वयंपाक आहे ना. आणि योगिताई हो तू जाशील पण ते मग मा खात्यावरचे बँक काढायले मला यास लागी ना. राहू दे असं कर. तो आले आईले सांग आवर ना पटकन. मग जातो. पण तिचंही लागेनच ना तर तिचं आज काय काम आहे? भरेल थोडी पाहिजे तिचं काही काम. तुमची बँक काढून घ्या आणि तिची भरा. मग तिच्या काढायच्या वेळेस तिला नाही जा. आज काय नाही तर आज काय तिचं काम नाही तर ती भरायला कायला पाहिजे सही. हो 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 बरोबर आहे. नाही भरेल. हो चालते मग असं करतो. मग मी जातो आज माझी बँक काढू आणि तिचे भरून टाकतो. ते काढली की मग मला काय म्हणणं आहे कुमार, कसं करतो त्या वावराचं घेवा काय? मला आताही सुदामा भेटला होता. सुदामा म्हणे भाऊ सोडू नका वावर, लय चांगला आहे, तुमच्या धुऱ्याला धुरा आहे, तुमचं चांगलं होते असं तसं. तो त्याच्या मतान तसं मी त्याला असं काही म्हटलं नाही. म्हटलं हो 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 त्याला हो म्हटलं घेतोच आपण. म्हटलं गावात गोष्ट फुटू देऊ फालतू. मग हे बाजिंदे लोक घेत काही नाही, भाव वाढून देतात. येले आराम येते त्याच्या अंगात. म्हटलं सांगू नको म्हटलं गावात जास्त गवगा नको. तसं पटकन इसार देऊन दिला की तो मग काय त्याला मग गोष्ट फुटली तर मग टेन्शन नाही. इसार द्यायच्या पहिले मग कसं तो फायले आहे ना सा, तो चार गिरायक शोधतेच. काय करतं मग घेतं का कसं करतं काय? तू तर काही त्या दिवशी हो करत आपण विषयही नाही घेतलं. बाबा मग ते पुरील का आपल्याला वावराचा भाव तर लय झाले. पाय रे बाबू, जमीन होय ना ते जमीन ती महाग होत असते का?
नाही तसं नाही, पण लय सांगून राहिला ना तू समजा. अन- अन- त्याच्यावर पाणी गिनी लागेल त्याच्या ह्याच्यात इर करायचं म्हटलं तुम्ही तर मग काय बोलतो. पोरच्या वावरात विहीर नाही का, त्याच्या इरीला किती पाणी आहे, आणि त्याच्याच बाजूला याचा धुऱ्याला धुरा, मग त्याच्या वावरात पाणी लागलं याच्या वावरात लागणार नाही तर काय तर. विहीर जर घेतली म्हटलं ते स्कीम मध्ये तर पैसे भेटतात आपल्याला सबसिडी काही. आणि विहीर झाली की मग बघाईत किती पिकं काढ. हा हो बरोबर आहे. हो पहा ना मग त्याला काय वाटते तर. मला काय वाटते तर नाही, आता मी कुठे जाणार तू पाय, मला काय इंटरेस्ट आहे तर कसं काय करतो. हा मला वाटते असं काही ते लागीन नोकरीन करू आम्ही ढमकन करू टमको शी शाश्वत आहे बाबू. हा कर्ज फिटीनच. हा पैसा काही उभारल्याच जाते. अन जमीन घेतली आता कसं डबल गेलं हे गेलं की मग समोरचा काय निघते मग भेटत नाही मग असा चान्स येत नाही मग. नंबर आले नंबर टच. आणि एवढा काही मागत नाही की सस्त्यात आहे ते, असं काही नाही ना त्याच्या रस्त्याच्यानं तो जसा अटकाय ना. नाही तर तो भाव नव्हता सोडत. तो तुला अगं लय टिशीने इकलं असतं त्यानं. पण ते रस्त्यानं त्याचा नाक दबेलाय, त्याच्यानं तो मग अडकून राहिला. मग आपल्याला फायदा आहे ना. पण कसं आहे आता तू, मी करीन आटा कोटा आणि घे नाही. हा आणि तू म्हणशील की नाही नाही मी चाललो शेणा घ्यायला, मी चाललो ढामका करायला, मी चाललो दिल्लीले, मी चाललो मुंबईले. तर मग काय मला का 10 लेकरं आहेत तू नाही तर तो होईन. तर तू सांग उगाच का पैसा थोडी शिल्लक आहे. आजी घेऊन घ्या. याले काय हाय, याले काय समजते कुमार बाबू. मी काय म्हणतो, भावावर काही माग होत नसते आणि शिल्लक होत नसते. जमिनीचे भाव वाढूनच आले. वायशीन तर वाय, नाही तर ठोक्या बटाईनं दे. तरी बी परापटी हे परापटी राहते. आज आता तुझे बाबा आहे तर त्याच्या ऐक्यानं होऊन जाते. ते 5 एकर वावर होते ना बाबू. सरळ सरळ तू 12 एकरचा मालक होतो ना तू. 12 एकरचा मालक म्हणजे सोपी गोष्ट आहे का? आणि कोणती तुले काय काय कलेक्टरची नोकरी लागून राहील चालला मोठा. सोपं आहे का नोकऱ्या लागणं? पाहिलं नाही का पाहुण्याला कुणाला लागली का नोकरी? पण वावरातूनच किती कमवून राहिला. हा आता पिंकीली एवढ्या भावात सोन्याची अंगठी केली नाही ना, किती भाव झाला. हं? आता 4 महिने झाले का 5 महिने झाले केली नाही काय? पैसा म्हणूनच केलं ना. बिना पैशाचं होती काय? तसं नाही ना बाई, वावरात मेहनत लय आहे मग. नाही तुला आई तर भेटीन. मेहनत लोय आहे. मेहनत नाही करशील तर मेहनत कायच्याती आहे बाबू. काजी काही सांगा त्यांना पोराला चांगलं 2 गोष्टीचा सांगा. आता मी का त्याला का खराब सांगून राहिलो का. माहिती आहे त्यातलं की घेऊन घे वावरचं कसं राहते. पण आता काय सौदा करा आणि यानं बॅग उचला मी चाललो मुंबईले. आणि मग मी ते वावर कर्जही फेडून ते वावरही भाऊ माय काय हे राहिलं का. त्याच्यासाठी आहे सगळं. त्यानं जर दाखवला उत्साह मग तुम्ही साता घराला लाता मारून पैसे आणतो घेतो आणि समन करतो. पण याचा उत्साह लागेल ना, याचा इंटरेस्ट लागेल ना त्याच्यात. नाही बाबा इंटरेस्टचं नाही, इंटरेस्ट आहे मला तसं, म्हणजे इंटरेस्टचं काही नाही त्यात काय आहे. बरं करून टाका मग देऊन द्या तुम्ही सर. पैसे कसं मग ते पाहू ना मग जरा काही दिवसासाठी सोयीचे सोनं ठेवून देऊ, भाव चांगला आहे. कमायचं सोनं गिनं मोडल्या जाते. हा काळजी तिचं सोनं ठुता आणि मा सोनं मोडून टाका. मोडलं की मग मला भेटते का डबल? ठुलं तर कमीत कमी सोडून तरी आणसान तुम्ही. आता त्या सुनबाईचं सोनं ठेवा कोण लागते, कारण तिचं सोडूनच लागते. हा तिला कुठं यायला लागलं तर लागणार नाही का तिचं सोनं. पण आता पैसा उभारा लागते तर काही ना काही तोडजोड करावंच लागेल ना. आणि दोघीच ठुसान तर पुरे पैसे येतात का एवढे. मोडलं की पैसे येतात. भावलं आहे ना. आपण कसं सस्त्यात मोडून राहिलो का. मै पोत नका मोडू. हे राहू द्या एवढं गळ्यातलं. ते बाकीचं मोडचं आहे का पहिले. कुठे गेली आली तर मी कधी नका लंकेची पार्वती होऊनच हिंडू का? तिचं आणसान तुम्ही पहिले सोडून, मला माहित आहे. तुमच्या स्नेचं आणसान पहिले. माना आणसान मी, मला माहित आहे ना. मोळा आहे का परी मला नका करून. पण एवढं राहू दे जमा गळ्यात. बाबा सोनं नाणं मोडून पुरते का. बरं सोनं मोडून होत नाही ना, जवळची द्या लागतात. आणि मग ते कसं वरचे काही ना काही हे लागेलच. पाहतो ना, बोलतो मी पाहुणे संग बोललो तू पाहुणे पिंकीच्या घरचे पाहुणे मग काही 5-6 लाख देते तो पाहुणा. वावर घेतो म्हटलं तेच. ओ पिंके काय रे? इकडे ये व. का हो पाहुण्याला मागितले तर पाहुणे देतील का पैसे. हे अति बोलतं काय. भेटा चल घरात. काय रे?
अहो म्हटलं वावरासाठीचं पैशाचं म्हटलं तर पाहुणा देईन का म्हणाव का कसं काय? घरात चला ना. चल घरात. देते नाही म्हण ना तू. तसं नाही पिंकीबाई, कसं तू दुरून सांगून द्या, तुला घरची परिस्थिती माहित पडली की पाहून तेवढं काढू शकते का? आहेत का त्याच्याजवळ मेन म्हणजे? नाही तर मग फालतू ते लिकान कोंड ना आपल्या लिकान कोंड. म्हणून काय सोन्याचं तोंड लोण्याचं करा. आहेत का बा पाहुण्याजवळ? आता अंदरला तुला तर माहितच राहते नाही, आणि पाहुणा देईन का म्हणजे? नाही बाबा आहे त्याच्याजवळ आणि द्यायचं काही नाही, ते देतात ते वावर घेतल्यावर काऊन नाही देते. तुम्ही पुढच्या वर्षी वापस देऊन द्या त्याचे.